हॅलो डिअर स्टुडंट्स, आपल्या क्रॅश कोर्सच्या आजच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत गॅल्व्हॅनोमीटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि त्याच्यावरती आधारित बरेचसे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स. जो पार्ट महत्त्वाचा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. सो स्टुडंट्स, बिफोर स्टार्टिंग विथ द व्हिडिओ, छोटीशी अनाउन्समेंट. क्रॅश कोर्सचे हे आपले जो फ्री ऑफ चार्ज क्रॅश कोर्स मी लॉन्च केलेला आहे खास अशा स्टुडंटसाठी की ज्यांना क्लासेस लावता येत नाहीत किंवा ज्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही. सो स्टुडंट्स, एक छोटीशी रिक्वेस्ट होती की तुम्ही हे व्हिडिओज मॅक्सिमम स्टुडंट्सपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. ऑल्सो मी जसं नेहमीच्या व्हिडिओजमध्ये सांगते की हाईपचा एक ऑप्शन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्या दिसतोय. सगळ्यांच्या चॅनलवरती बेबी असेल की जर तुम्हाला हे कंटेंट खरंच युजफुल वाटले तर तुम्ही एक जस्ट हाईप दिस व्हिडिओ असं म्हणू शकता की ज्याच्यामध्ये आय थिंक 230 पॉईंट्स असे काहीतरी मिळतात. आठवड्यातून 3च हाईप करायचे आहेत, तुम्हाला खूप जास्त करायचे नाही आहेत. सो त्याच्यासाठी तुम्हाला काही चार्जेस पण द्यायचे नाही आहेत. बट एक छोटीशी तुमची ॲक्ट ही जी तुम्ही लाईकचं बटन दाबता किंवा तुम्ही हाईपचं बटन दाबता तेव्हा त्या यूट्यूबचं हे सगळं अल्गोरिदम जे आहे मशीन बेस्ड आहे, त्यात काही ह्युमन इंटरफेरन्स नसतो. मग त्या मशीनला वाटतं की बाबा हां खरंच लोक एवढे हाईप करतायत, इट मीन्स हा कंटेंट खरंच चांगला आहे, मग चला आपण पण त्याला थोडंसं हाईप करूयात. सो तुमची ही छोटीशी ॲक्ट आपले व्हिडिओज भरपूर स्प्रेड व्हायला देखील हेल्पफुल ठरणार आहे. सो तेही तुम्ही खरंच जर युजफुल वाटत असतील तुम्हाला व्हिडिओ तर करा, नक्की करा. सो चला सुरुवात करूयात. गॅल्व्हॅनोमीटर हे एक छोटंसं डिव्हाइस आहे. या डिव्हाइसच्या साहाय्यानं मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा की गॅल्व्हॅनोमीटर किंवा बल्ब आपण यूज करतो जनरेटर्समध्ये टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट. सो आपण 9वीमध्ये पण जेव्हा डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट वगैरे हा पार्ट शिकलो होतो त्यात आपण बघितलं होतं ना वेगवेगळे डिव्हाइसेस आणि त्याच्यासाठी यूज होणारे सिम्बॉल काय काय असतात ते. सो हे गॅल्व्हॅनोमीटरचं डिव्हाइस इज बेसिकली यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स. तुम्ही तुमच्या घरी कधी एखादा इलेक्ट्रिशियन आला असेल, इलेक्ट्रिशियन लोक एखादं काहीतरी रिपेअरी करायला वगैरे आले असतील तर त्या आपल्या सर्किटमधून करंट फ्लो होतोय की नाही हे बघण्यासाठी त्यांच्याकडे एक पेनसारखा स्क्रूड्रायव्हर असतो बघा, स्क्रूड्रायव्हर असतो आणि त्याच्या मागच्या बाजूला लाईट असते. हां, तर ते जेव्हा त्या ह्याच्यामध्ये सर्किटमध्ये त्या इन्सर्ट करतात, जर तो बल्ब ग्लो झाला तर करंट येतो असं म्हणतो. सो तो एक प्रकारचा करंट डिटेक्टरच असतो, हो की नाही. सो हा गॅल्व्हॅनोमीटर पण तेच काम करतो. काय काम करतो तर जेव्हा करंट फ्लो होत असतो सर्किटमधून तेव्हा तो गॅल्व्हॅनोमीटरची ही जी निडल दिसते तुम्हाला इथे, दिस इज द गॅल्व्हॅनोमीटर, दिसते तुम्हाला मध्ये सेंटरला बरोबर त्याची निडल आहे. पुस्तकात तुमच्या डायग्राम आहे, ही बघू शकता नंतर. तर जेव्हा सर्किटमधून करंट फ्लो होणार गॅल्व्हॅनोमीटरची निडल डिफ्लेक्शन दाखवणार आणि पुन्हा जागेवर येऊन थांबणार, असं असतं ते. करंटची दिशा चेंज झाली, फॉर एक्झाम्पल बघा आता हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. इथंच एक छोटीशी मी एक सांगते तुम्हाला छोटीशी ऍक्टिव्हिटी. इथे मी एक सर्किट जोडलंय. या सर्किटमध्ये इथे बल्ब लावलाय, इथे बॅटरी जोडली, प्लग की जोडली. ठीक आहे. आता हे पॉझिटिव्ह एंड निगेटिव्ह एंड करंटची दिशा ही झाली. आता इथे प्लग की न जोडता आपण, ठीक आहे, इथे आपण गॅल्व्हॅनोमीटर जोडले, बल्बच्या ऐवजी मी इथे गॅल्व्हॅनोमीटर जोडला. करंटची दिशा आता अशी आहे. जेव्हा मी बटन ऑन करेन, बटन ऑन केल्यानंतर ह्या गॅल्व्हॅनोमीटरची निडल जी अशी सेंटरला आहे आता, ती समजा या दिशेनं मूव्ह होत असेल. ठीक आहे. आता मी जेव्हा ह्या बॅटरीची दिशा बदलेन, म्हणजे इथं निगेटिव्ह टर्मिनल आणि इकडे पॉझिटिव्ह टर्मिनल जर घेतलं आणि आता करंटची दिशा समजा अशी झाली, तर त्याच्या उलट दिशेनं ही गॅल्व्हॅनोमीटरची निडल डिफ्लेक्शन दाखवणार. मी जस्ट एक एक्झाम्पल सांगितलं. समजा इकडे होत असेल तर मी जेव्हा करंटची दिशा बदलली तेव्हा निडलचं डिफ्लेक्शन उलट्या साईडनं झालं. म्हणजेच करंटचा प्रेझेन्स पण आपण ह्याच्यातनं डिटेक्ट करू शकतो. ऑल्सो करंटची दिशा चेंज झालेली सुद्धा आपल्याला या गॅल्व्हॅनोमीटरच्या साहाय्यानं फाइंड आउट करता येतं. हे डिव्हाइस सुद्धा करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस फोर्स या कन्सेप्टवरती रन होतं. याच्यामध्ये सुद्धा जसे आपण मोटरमध्ये मी तुम्हाला दाखवले होते ना, तसे 2 पोल पीसेस असतात आणि त्या 2 पोल पीसेसच्या मध्ये तो जो रेक्टँग्युलर लूप जशी आपण काढलेली होती तशी रेक्टँग्युलर लूप होती आणि त्याचं एक एंड ह्या निडलला जोडलेलं असतं.
मग जेव्हा तुम्ही करंट पास करणार सर्किटमधून, तेव्हा त्या निडल, ते जी रेक्टँग्युलर लूप आहे म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होईल आणि इट विल स्टार्ट शोईंग डिफ्लेक्शन. आणि मग ह्या बेसिसवरती किंवा ह्या पद्धतीने हे गॅल्व्हॅनोमीटरचं वर्किंग चालतं. सो हेही इलेक्ट्रिक मोटर सारखंच याचं देखील वर्किंग प्रिन्सिपल तेच आहे. दॅट इज करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस फोर्स. आता बघा इथं जसं सांगितलं, इट हॅज कॉईल. नोट विचारली जाते हा तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरवरती, शॉर्ट नोट विचारली जाते, डेफिनिशन विचारली जाते, वर्किंग प्रिन्सिपल विचारलं जातं. सो हे प्रत्येकाची उत्तर मी तुम्हाला आता सांगितली. सो ही त्याची डेफिनिशन आहे, डिटेक्ट द प्रेझन्स ऑफ करंट. त्याच्यासाठीचं जे आपण डिव्हाइस यूज करतो त्याला गॅल्व्हॅनोमीटर म्हणतात. हे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल झालं. आणि हे त्याचं कन्स्ट्रक्शन झालं की कॉईल आहे, रेक्टँग्युलर कॉईल जशी होती, 2 मॅग्नेटच्या पीसेस, जे पोल आहेत नॉर्थ आणि साऊथ पोल, त्याच्यामध्ये ते ठेवलेलं असतं. आणि करंट जेव्हा फ्लो होतो ती कॉईल रोटेट होणार आणि त्या कॉईलच्या रोटेशनमुळं निडल जी आहे ते डिफ्लेक्शन दाखवणार. आणि मध्ये 0 असतो याच्या. आणि करंटची दिशा बदलली की मगाशी जसं तुम्हाला दाखवलं मी तशी त्या निडलच्या डिफ्लेक्शनची दिशा पण बदलते. एवढंच आहे हे. आणि मग गॅल्व्हॅनोमीटरच्या बाबत झालं की मग हा पुढचा पार्ट आपण बघतो, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याच्या आधी आपण काय बघितलेलं होतं की करंट जेव्हा फ्लो होतो एखाद्या कंडक्टरमधून तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होतं. इथं त्याच्या उलट आहे. काय आहे बघा, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इन अ कंडक्टर इंड्युसेस करंट इन अनादर कंडक्टर. थोडंसं बघा, हे समजून घ्या, नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. माझ्याजवळ 2, आय थिंक इथं तुमच्या पुस्तकामध्ये दिले ना, इथे बघा, हा याच्यामध्ये ह्याच्यात बघा, इथं एक कॉईल आहे दिसतंय, आणि इथं हे सोलेनॉइड आहे. ही पण कॉईल आहे, ही पण कॉईल आहे, पण ह्याला नुसती कॉईल म्हटली आणि याला सोलेनॉइड कॉईल म्हटली. नीट बघा मी काय सांगते. इथं ह्या कॉईलला गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय आणि ह्या सोलेनॉइड कॉईलमध्ये मी बॅटरी जोडली आहे. दोनही कॉइल्स एकमेकांच्या जवळ ठेवल्यात. डोक्यात तुमच्या काय आलं, करंट जेव्हा फ्लो होणार ह्याच्यामधून, ह्या सोलेनॉइड कॉईलमधून, तेव्हा करंटच्या फ्लोमुळे त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होतं आणि त्याच्या भोवतीनं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे सगळं डोक्यात आलं का तुमच्या? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि मग त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा ही कॉईल आपण ठेवली तेव्हा, आता इथं गॅल्व्हॅनोमीटर आहे फक्त, इथं कोणताही करंटचा सोर्स आपण जोडलेला नाहीये, बट स्टील इट शोज, इट म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर शोज, त्याचं जे निडल आहे ते डिफ्लेक्शन दाखवते. इथं बघा, बॅटरी मी आहे जोडली, प्लग की ऑन केली, समजा या सोलेनॉइड मधली मी प्लग की ऑन केली की इकडं गॅल्व्हॅनोमीटरची निडल कॉईल मधल्या डिफ्लेक्शन दाखवणार. मी इथली ह्या सोलेनॉइडची प्लग की बंद केली की ह्या गॅल्व्हॅनोमीटरची कॉईलची निडल परत डिफ्लेक्शन दाखवणार. आता ह्याचा अर्थ काय बघा, जेव्हा ह्या सोलेनॉइड कॉईल मधून करंट फ्लो होतोय त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होतंय, तयार होतंय, टेम्पररी मॅग्नेटिझम. मग हे जेव्हा तुम्ही ऑन ऑफ करताय बटन तेव्हा त्याच्यामधलं म्हणजेच ह्या सोलेनॉइड कॉईल मधलं मॅग्नेटिक फील्ड चेंज होतंय ना. जेव्हा मी बटन ऑन केलं करंट फ्लो झाला, मॅग्नेटिझम इंड्यूस झालं. जेव्हा मी बटन बंद केलं करंट बंद झाला, मॅग्नेटिझम निघून गेलं, मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की नाही. सो ह्या सोलेनॉइड कॉईलमध्ये असणारं मॅग्नेटिक फील्ड जेव्हा चेंज होतं तेव्हा ह्या दुसऱ्या कंडक्टरमध्ये, हा कंडक्टर वेगळा आहे, हा कंडक्टर वेगळा आहे, पण या सोलेनॉइड कॉईलमध्ये चेंज होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमुळं या कॉईलमध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस झालं, करंट इंड्यूस झाला मॅग्नेटिझम म्हणण्यापेक्षा, कारण गॅल्व्हॅनोमीटरची निडल डिफ्लेक्शन दाखवते. मग गॅल्व्हॅनोमीटर काय करतो, करंटची प्रेझेन्स डिटेक्ट करतो. मग ज्या अर्थी गॅल्व्हॅनोमीटर हल्लाय त्या अर्थी तिथं करंट प्रोड्यूस झालाय. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची कन्सेप्ट कळाली. चेंज इन मॅग्नेटिक फील्ड इन वन कंडक्टर induces current in another conductor.
याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आय होप क्लिअर झालं असेल. आता त्यातून तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला विचारा, नक्की मी सांगते तुम्हाला. करंट कॅन बी इंड्यूस. कशा पद्धतीने आपण हे करंट इंड्यूस करू शकतो? एक पहिली पद्धत झाली मुव्हिंग द कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच ह्याचा आधी वाचून दाखवते. किंवा चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. हे दोन गोष्टींच्या द्वारे आपण करू शकतो. म्हणजे काय बघा, ही जी मी पद्धत सांगितली तुम्हाला आत्ता बटन ऑन ऑफ करणं, याला म्हणायचं चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. किंवा जसं ह्या डायग्राम मध्ये दाखवलंय, ह्याच्यात काय दाखवलंय इथे बघा, सोलेनॉइड मी तसाच ठेवलाय. इथं प्लग, इथं पण बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्यात, प्लग की इथं ओपन दिसते, इथं क्लोज दिसते. म्हणजे ह्याच्यात तुम्ही करंट समजा पास करून ठेवलाय, इथं प्लग की इन्सर्ट केली आहे ना, म्हणजे करंट चालू आहे. याच्यातून करंट चालूच ठेवला, चालू बंद केला नाही. पण ही कॉईल आपण पुढे मागे मूव्ह केली समजा, किंवा कॉईल एका जागी ठेवून ही सोलेनॉइड कॉईल पुढे मागे केली. दोन्हीपैकी काहीतरी एक स्टेडी ठेवायचं, काहीतरी एक मुव्हिंग ठेवायचं. एवढं डोक्यात राहील का? मी मॅग्नेटिझम किंवा करंट दुसऱ्या कंडक्टरमध्ये कशा पद्धतीने इंड्यूस करू शकते? तर त्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत काय, तर मी करंट जो आहे ऑन ऑफ केला, त्याच्या साह्याने मी मॅग्नेटिक फील्ड बदललं आणि ह्या कॉईलमध्ये मला करंट इंड्यूस झालेला दिसला. दुसरी पद्धत काय आहे, मी करंट चालूच ठेवला, ऑन ऑफ नाही केला, मग चालूच ठेवून ही कॉईल मी पुढं मागं सरकवली आणि त्याही पद्धतीने मी याच्यामध्ये करंट इंड्यूस केला. किंवा इथं काय दिलंय, तिसरी पद्धत दिली आहे, मी कॉईल स्टेडी ठेवली आणि सोलेनॉइड कॉईल पुढं मागं नेली. ही कॉईल स्टेडी ठेवली आणि सोलेनॉइड कॉईल पुढे मागे नेली, तरी सुद्धा होणार, हो की नाही? ही गोष्ट मेक सेन्स और नॉट? समजलं की नाही काय ऍक्टिव्हिटी आहेत? ह्या सगळ्या एकाशी रिलेटेड आहेत ह्या तीनही ऍक्टिव्हिटीज. ह्याच्यात मी करंट ऑन ऑफ केला, ह्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला. दुसऱ्या कंडिशनमध्ये करंट चालूच ठेवला, कॉईल पुढे मागे नेली, ह्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला. तिसऱ्या ह्याच्यामध्ये हे चालूच ठेवला करंट, कॉईल स्टेडी ठेवली आणि सोलेनॉइड पुढे मागे नेला, तरी सुद्धा ह्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला, विच वॉज इंडिकेटेड बाय द मुवमेंट ऑफ नीडल गॅल्व्हॅनोमीटरची. आता समजलं? अजून कन्फ्युजन असेल तर विचारा मला बिंदास. आणि मग ह्या सगळ्या ज्या उद्योग आपण केले त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि ह्याचा शोध लावला कोणी? मायकेल फॅराडे नावाच्या सायंटिस्टने. एका कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड जेव्हा चेंज होतं, त्या चेंज होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमुळे दुसऱ्या कंडक्टरमध्ये करंट इंड्यूस होतो आणि त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पुस्तकामध्ये तुमच्या अजून एक डायग्राम इथे दिली आहे बघा, ही. आता ह्याच्यात काय केलंय, मॅग्नेट दिलाय, मध्ये बार मॅग्नेट आहे, मध्ये आहे ती आपली कॉपर वायर आहे आणि इथं गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे. मॅग्नेट पुढं मागं जेव्हा तुम्ही मूव्ह कराल, ह्याच्यामध्ये वायर जवळ मॅग्नेट जेव्हा पुढे मागे तुम्ही मूव्ह कराल, तेव्हा ह्या गॅल्व्हॅनोमीटरच्या इथे बघा जसं दिसतंय, बार मॅग्नेट हे ठेवलंय, नॉर्थ साऊथ पोल ह्या कॉपर वायरच्या बरोबर खाली असेल. वायर मूव्ह करत ठेवलं आपण, ए टू बी वायर मूव्ह केली किंवा मॅग्नेट मूव्ह केलं, दोन्हीपैकी काहीतरी एक मूव्ह केल्यानंतर ही गॅल्व्हॅनोमीटरची नीडल डिफ्लेक्शन दाखवणार. हे सगळे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ह्याचं ऑब्झर्वेशन काय, मग काय होणार, करंट समजा ए टू बी गेलं, मग गॅल्व्हॅनोमीटरची नीडल कुठल्या दिशेनं जाणार, बी टू ए गेलं तर गॅल्व्हॅनोमीटरची नीडल कुठल्या दिशेनं जाणार, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ह्याच्यामध्ये पण हा प्रश्न पण एक वर्ष विचारलेला आहे, इथे कुठेतरी आहे बघा, ट्राय धिस मध्ये. व्हॉट कॅन बी इन्फर्ड फ्रॉम दिस टू एक्सपेरिमेंट. हे असे काही
क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जातात. मग हे जर मी पुढं नेलं तर गॅल्व्हॅनोमीटर परत तेच डिफ्लेक्शन कोणत्या साईडला होईल, काय होईल, मग त्याच्यातून आपण काय प्रेडिक्ट करणार वगैरे, अशा पद्धतीचे प्रश्न ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती विचारले जातात. अँड देन कम्स द लॉ, फॅराडेचा लॉ ऑफ इंडक्शन, जो आता आपण बघितलं ना फिनॉमिनन, त्याच्यावरती आधारित आहे फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. आणि तो काय सांगतोय, करंट इज स्विच्ड ऑन ऑर ऑफ इन द सोलेनॉइड कॉइल. मग अशी सोलेनॉइड कॉइल, त्यालाच आपण जोडला होता ना करंटचा सोर्स. करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल. आणि हा लॉ आहे, वेन एव्हर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस, करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल. अर्थ सांगते बघा, मग अशी डायग्राम आठवा. ही आपली सोलेनॉइड कॉइल होती, राईट. याला आपण हे जोडलंय. इथे ही आपली नॉर्मल रेक्टँग्युलर कॉइल होती. आता नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंज होतात. म्हणजेच काय, करंट ऑन ऑफ केला वगैरे, ती कंडिशन मी जे तुम्हाला सांगितली. तर ह्या चेंज होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमुळं या कॉइलमध्ये करंट इंड्यूस होतो, असं आपल्याला ह्या फॅराडेनं त्याच्या लॉ ऑफ इंडक्शनमध्ये सांगितलंय. आणि मग हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. समजा तुम्हाला 3 मार्कांसाठी फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन विचारला, तर तुम्ही त्याचं हे एक्सप्लेनेशन लिहिणार, की हा लॉ पण लिहिणार. आणि when a rectangular loop is brought near a solenoid and if a current is switched on or off, तर करंट इज इंड्युस्ड इन द लूप. लूप म्हणण्यापेक्षा ती कॉईल सांगितलं होतं तिथे. रेक्टँग्युलर लूपलाच समानार्थी शब्द कॉईल वापरलेला जातो. इथं लूप लिहिलंय आणि तिथं तुम्हाला देताना कॉईल दिली आहे त्या डायग्राम मध्ये जी होती ती. सो डोंट बी एकदम कन्फ्यूज नाही व्हायचं लगेच, लूप आणि कॉईल, अरे अरे हे काय. तर तिथं सोलेनॉइड कॉईलच्या भोवतीनं नुसती कॉईल होती की नाही, त्याच कॉईलला इथं लूप म्हटलंय. ठीक आहे. हा एक एक्सपेरिमेंट तोच आहे इथे. याच्यामध्ये करंट ऑन ऑफ केला की ह्याची गॅल्व्हॅनोमीटरची नीडल डिफ्लेक्शन दाखवणार. आणि मग येतो आहे, येस अजून 1-2 मिनिटं आहेत आपल्याला. फ्लेमिंगचा राईट हँड रूल मी एक्सप्लेन करते. कालच्या लेक्चरमध्ये आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल बघितलेला होता. सो राईट हँड रूल तुम्हाला आज लक्षात ठेवायला एकदम सोपं जाणार. राईट हँड रूलसाठी पण आपण हीच डायग्राम काढतोय, बरोबर. 3 बोटं तेच इंडिकेट करतात, 4 फिंगर, मिडल फिंगर आणि थंब. थंब वरती करंट, 4 फिंगर वरती मॅग्नेटिक फील्डची दिशा आणि ह्याची करंटची दिशा. सो हे 3 बोटं 3 इंडिकेट करतात. ह्याच्यामध्ये परपेंडिक्युलर वगैरे हे सगळं आपण सेम सांगितलं. 4 फिंगर इंडिकेट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. सो मिडल फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. ह्यानं शेवट करायचा आपल्या राईट हँड रूलचा. लेफ्ट हँड रूलचा आपण शेवट केला होता अंगठ्यानं, राईट हँड रूलचा शेवट करायचा मिडल फिंगरच्या ह्यानं. सो डायग्राम काढताना आता कुठं काय दाखवायचं, राईट हँड असा ठेवायचा. इथे इथे आपलं 4 फिंगर येतं. मग 4 फिंगर काय दाखवतंय, 4 फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो इथं माझी मॅग्नेटिक फील्ड येईल. इथं मिडल फिंगर, मिडल फिंगर काय येतंय, इंड्युस्ड करंट. हा आता इथे एक फरक आहे, नुसता करंट लिहायचा नाही. राईट हँड रूल लिहित असताना इंड्युस्ड करंट लिहायचा, बिकॉज इथं करंट आपण सप्लाय केलेला नाही आहे, तो इंड्यूस होणार आहे. इंड्यूस होणं म्हणजे डेव्हलप झाला असा. कशामुळं, मॅग्नेटिक फील्डमध्ये होणाऱ्या चेंजमुळं. सो आपण लेफ्ट हँड रूल लिहित असताना नुसता फोर्स ऑन द करंट, करंटची डायरेक्शन वगैरे असं लिहिलं होतं, डायरेक्शन ऑफ करंट लिहिलं होतं की नाही. इथं लिहिताना डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट लिहायचं. राईट हँड रूल लिहित असताना कंपल्सरी इंड्युस्ड हा शब्द तुमच्या रूलमध्ये आला पाहिजे. समजे गाईज. सो दिस इज फ्लेमिंग का राईट हँड रूल, की जो ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवायचे. इथं पण दिलं डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, मॅग्नेटिक फील्ड आणि मोशन ऑफ कंडक्टर. कंडक्टरची मोशन कोणत्या दिशेनं होती त्याच्यावरून करंटची दिशा आपल्याला ह्याच्यातून ठरवतो ना आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये. सो हे झालं. आय होप समजलं का बघा तुम्हाला सगळं व्यवस्थित. आपण आज काय काय बघितलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन, त्यानंतर हा लॉ आपला लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल, हे दोन्ही आपण थोडे थोडे डिस्कस केले. ठीक आहे, आज इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये मग हा अल्टरनेटिंग डायरेक्ट करंट आणि त्याच्या पुढचा पार्ट बघूयात. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.